फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहेत सर्व? थंडी आहे ना, थंडी वाजलीच पाहिजे, कारण की उठून बाहेर चालत येण्याची मजा खूप वेगळीच असते. खूप म्हणजे खूप वेगळी. रस्त्यानं मला दिसतंय कोणच नाही आहे, मेन रस्ता आहे, जास्त गाड्या पण नाही आहेत. थंडी भरपूर आहे पण छान मजा वाटते. स्वप्न पूर्ण करायचे मनावर लवकर उठावंच लागतं. हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही बघत आहे आलेली अंधारे गॅस लवकर आले. उशीर होतो, उशीर म्हणजे टायमावरच येते तसं काय नाही. आज लवकर आलेली छान वाटते. कंटिन्यू व्हिडिओ पाहू शकते. अंधारे लाईट वगैरे आहे चालू. मी येते तर लाईट पूर्ण बंद झालेल्या असतात, पण आज चालू आहे. टाईम तोच झाला आहे का लवकर आला मला काय कळत नाही. चालली मी. थंडी वाजते पण छान वाटते, फ्रेश वाटते सगळं सगळं. तुम्ही सगळं सगळं पक्ष्यांचा आवाज किती छान येतो. तुम्ही शांत आहे का? खूप छान आवाज येतो. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. दिवस सगळे झाडं पक्षी येते. कसा आवाज वाटतो नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. त्या आवाजाने माझी सकाळ होते, मॉर्निंग होते. खूप फ्रेश वाटतं, खूप म्हणजे खूप. त्यांचा आवाज सकाळचे, पहाटे, थंड थंड हवा, डोकं एकदम दिवस असा पूर्ण फ्रेश जातो. पूर्ण म्हणजे पूर्ण फ्रेश. असं थोडंसुद्धा हे वाटत नाही की बाबा आज आपला मूड खराब आहे वगैरे. घर ज्या दिवशी येत नाही ना त्या दिवशी मग दिवस खराब जातो. पण आजच्या दिवशी फिरायला इथे खूप छान जातं. आवाज एकदम असं निसर्गरम्य वाटतं वातावरण. कंटिन्यू व्हिडिओ करा, दाखवणारच आहे. आजचं माझं रुटीन. आज आहे मंडे, ट्यूजडे. आजचं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे. ते बॅटरी बघता तुम्ही, पूर्ण असं धुकं पडलेलं आहे. दुकानात तुम्हाला दिसतच असेल. छान वाटतं. चला कंटिन्यू व्हिडिओ करा. फ्रेंड्स, आत्ता वाजलेले आहे 7:15. 7:15 म्हणलं की सर्वांना गार लागत असेल, तर मला गरम होते 7:15 वाजता. खूप गरम होते, कारण की मी पळाले. मी 7:30 ते 7:15 7:30 वाजेपर्यंत पळते, चालते पळते, जसं मला होईल तसं. तर तुम्हाला फ्रेश दिसते का? मी सांगा नक्की कमेंट्समध्ये. तर कसं आहे प्रत्येकाचं की बाबा आपल्याला उठू वाटत नाही, आणि उठू वाटलं नाही ना की मग कंटाळा येतो की नको आज नाही, आपण उद्या करू, उद्याचं परवाचं द्या. असं एक एक दिवस आपलं वाढतच जातो ना. आपलं कधीच आपल्याला जे करायचं ते कधीच शक्य होत नाही आहे. म्हणून कितीही कंटाळा आला ना तरी पण उठा, एकदा उठा, फ्रेश व्हा, बरोबर आपली झोप जाते आणि आपल्याला जे करायचं ते आपण करू शकतो. तर मला पण कंटाळा येतो. मी पण 5 वाजता उठते. मला रोज जाग येते, मनाने जाग येते. अलाराम वाजायच्या 2 मी जागी होते 4:45 वाजताच. पण नंतर अलाराम, कारण की बाबा असं वाटतं की आपण अलाराम नाही लावला आणि आपल्याला जागच नाही आली तर मग काय करायचं. म्हणून मग मी अलाराम लावत असते. आणि पण त्याच्या अगोदरच जाग येते. पण जाग आली की असं वाटतं की नको आता थोड्या वेळ झोपूया, कारण काय जेव्हा आपल्याला जाग येते ना तेव्हा असं वाटतं की अजून झोपू. पण मी तसं करत नाही. मी उठते, फ्रेश होते, वॉशरूमला जाऊन येते आणि फ्रेश होते. फ्रेश झाली की मग माझी बरोबर आपोआप झोप जाते. मग माझं काय जे डेली रुटीन आहे, वर्कआउट वगैरे म्हणा किंवा बुक रीडिंग करा म्हणा, ते सर्व मी करत असते.
आणि मग मी बाहेर 6:30 वाजता येते. बरोबर मी 6:30ला मी घराच्या बाहेर पडते आणि इथे येईपर्यंत मला 15 मिनटं होतात. तर हे आश्रम आहे, ओरोळीमधला आश्रम आहे. तर मी तिथे सकाळ सकाळी येत असते, कारण की इथं आलं ना खूप छान वाटतं. कारण की पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे, पूर्ण झाडी आहेत, सकाळ सकाळ पक्ष्यांचा आवाज वगैरे एकदम छान फ्रेश वाटतं. आणि खरंच मला छान वाटते, कारण की बाबा आपण एखादं आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं म्हणलं ना, तर आपल्याला काहीतरी ध्येय गाठायचं म्हणल्यावर जे आपल्या आहेत काय म्हणतात थोड्याशा बॅड सवयी त्या मोडल्याच पाहिजेत. जे बॅड हॅबिट्स आहेत ते मोडलेच पाहिजेत. तर मी केलेलं आहे तसं. आणि मला इथं आले ना माझ्या पप्पांची रोज म्हणजे रोज आठवण येते, रोज म्हणजे रोज. कारण काय पप्पांना पण जेव्हा आम्ही शेवटचे उपचार केले ते निसर्ग उपचारच केले आणि ते शेवट समजले आम्हाला. कारण की अगोदर समजले नाहीत आणि अगोदर समजले असते तर नक्कीच पहिल्यापासून घेतले असते. पण नंतर ते शेवट समजले आणि तर प्रत्येक शिक्षणपाशी गेलं ना तर पप्पांची आठवण होते. आणि मग एक अजून जाणीव होते की बाबा आपल्या शरीरा एवढं महत्त्व कशालाच दिलं नाही पाहिजे. कारण काय ते आपल्याला कधी सोडून जाणार नाही. जे कोणीही गेलं, कोणीही पण आपल्याला सोडून गेलं, आपण म्हणतो हे नाही जाणार मला सोडून, ते नाही जाणार मला सोडून, पण नाही, सगळे सोडून जाणारे आहेत. फक्त आपलं शरीरच आहे ते शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात. म्हणून त्याचा खूप विचार केला पाहिजे आणि खरंचच केला पाहिजे. मला पण समजले आणि मला असं वाटतं प्रत्येकाला समजावं. कारण काय माणूस शरीराकडे लक्ष देत नाही आहे, पण थोडं का वेळ ना आपल्यासाठी अर्धा म्हणा 1 तास म्हणा पण द्या स्वतःसाठी. मला सगळ्यांना शक्य नाही आहे, प्रत्येकाच्या मागं जबाबदाऱ्या आहेत किंवा अजून इतर काही कारणं आहेत, पण तरी पण त्याच्यातून पण 1 तास काढून द्या. कारण काय नंतर वेळ निघून गेली ना तर काहीच उपयोग होत नाही, नुसतं मग नंतर पश्चाताप उरतो. नुसता पश्चाताप उरतो आणि पश्चाताप उरल्यावर मग काहीच फायदा होत नाही. मग असं वाटतं की बाबा आपण गेलेले दिवस का असेच घालवले. खरंच काहीतरी करायला पाहिजे होतं. आणि खरंच मी खरंच स्वतः प्राऊड फील करते की मला एक संधी भेटली आहे आणि मी त्या संधीचं सोनं करते आणि केलंच पाहिजे, प्रत्येकाने केलंच पाहिजे. तर चला अजून मोठे मोठे काय आहे स्वप्न ते पण गाठायचे आहेत. माझे प्रयत्न चालू आहेत आणि मी एक एक स्टेप पुढे जात आहे. आणि 2026मध्ये तर काहीतरी वेगळंच आपल्याला करायचं आहे. ते टार्गेटच आहे, ते तर तुम्हाला दिसणारच आहे हळूहळू. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खरंच स्वतःसाठी 1 तास तरी द्याच द्या. खरंच स्वतःसाठी 1 तास द्या. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आता मम्मीला कॉल करते. सकाळ सकाळ तिला कॉल असतो. ओके कशी करते ते वेणी घालून येते सकाळ. छान वाटते पण इथे येऊन मी अशी बसते, थोडीशी रिलॅक्स होते. चला कंटिन्यू व्हिडिओ करा. अजून माझं घरी गेल्यावर काय रुटीन असतं ते पण तुम्हाला दाखवते. आणि खरंच मी नाही जगू शकत असे. आता असं आयुष्य सोडून मी दुसऱ्या आयुष्यात जगूच शकत नाही, पण नाही जगू शकत. नाही म्हणजे नाहीच. आणि ह्या सवयी तर आता माझ्या मोडूच शकत नाहीत आणि नाही मोडू शकत कधीच. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नाही व्हिडिओ कंटिन्यू करा. बाहेर ना आले की सकाळ मग गरम पाणी पित असते. तर जस्ट आलेले आहे आणि पाणी गरम करून घेतलेले आणि अशी मस्त गॅलरीत बसलेली आहे. तर मी मॉर्निंग वॉकवरून आल्यावर काय करत असते तर आंघोळ वगैरे झाली माझी, फ्रेश होते आणि मग मी माझी नाश्त्याची तयारी करत असते. तर आज मी स्पेशल नाश्ता काय करणार आहे, कारण की माझं कसं होतं हे केलं मी सकाळीच माझं जेवण असतं, माझे पोट भरतं. मी 2 टाईम जेवतो, माझं सर्वांना माहितीच आहे. आणि मग 2 टाईम जेवण केलं करते म्हणून मग मी सकाळचंच पोटभर नाश्ता करते. तर मग पोहे शिरा वगैरे काय खातच येत नाही मला, म्हणून मग मी आता काय करते पोहे करणार आहे आज बऱ्याच दिवसात. मी रात्रीची भांडी घासते, मी तर पालती मांडून किचनमध्ये ते आता मी खाली आज मी खूप दिवसांनी पोहे करत आहे. पोह्याची तयारी करते. फर्स्ट कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे ती घेते खालून. पाहिजेच ना, खाऊ वाटलं म्हणलं करायचं. तसं असतं माझं सकाळचं रुटीन.
नवीन वर्षाची लवकरच सुरुवात होणार आहे. 2025 संपणार आहे. हे दिवस आपल्याला कधीच भेटणार नाही. परत 2025 नाही भेटणार. हे गेलेले दिवस, गेलेले वार हे कधीच नाही भेटणार आहे आपल्याला. बरोबर आहे की नाही? म्हणून जगून घ्या प्रत्येक दिवस, प्रत्येक वार, प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक मोमेंट सगळं जगून घ्या. परत नाही येते. बस थोडीच करायच्यात पोहे. कांदा पोहे म्हणजे नुसतं काय पोहे कांदेच टाकू का? बरोबर आहे ना? व्हिडिओला तुम्ही भरपूर सपोर्ट देत आहे. मला पण छान वाटते. आणि मी खरंच आता मला काय शो ऑफ करायचं नाही आहे. संधी कशी माणसाला एकदाच येते ते आपण स्वीकारून पाहिले पाहिजे. आपल्याला पटली आपण गेलो, नाही पटली आपण सोडलं. म्हणून मी आता मी जे करते ऑनलाईनवर त्याच्याबद्दल मी परत तुमच्याबरोबर एक्सप्लेन पण नाही करणार आहे किंवा काहीच नाही करणार आहे. हे नको, कारण की प्रत्येकजण वेगवेगळ्या ह्याच्यातून गेलेला असतो आणि आपण त्याच गोष्टी धरून बसतो. म्हणून मग आपल्याला तसं वाटतं. तर माझं काय आहे, तर जशी सिच्युएशन येईल तसं लढायचं आणि जे संधी येईल त्याला सामोरे जायचं आणि बघायचं पडतं की बाबा नेमकं काय आहे ते. आणि तेव्हाच मग आपण त्या गोष्टी ठरवायच्या, तशा नाही. आणि थंडी आहे म्हणताय. थंडी नाही आहे, थंडी आहे असं नाही आहे. थंडी नाही आहे. थंडी आता आपलं चालू आहे, विंटर चालू आहे म्हणल्यावर तर थंडी तर असणारच आहे 100%. पण आपण धरून बसलो तर आपल्याला जास्त अजून थंडी लागणार आहे. म्हणून थंडीत न धरून बसता एकदम बाहेर पडा. बाहेर पडलं ना तर की बरोबर आपोआप मग आपल्या मनाने थंडी जाते निघून. अंगामधले जे असते आणि आपल्या शरीरात लय थंडी वाजते, लय थंडी वाजते असं होतं ना, ती मनानेच निघून जाते. म्हणून थंडीला धरून नका बसू. थोडंसं उठून फ्रेश झालं ना बरोबर फ्रेश वाटायला शकतं. तर काय तर अजून बिचारण्यात असते. माझं 9 वाजता मीटिंग असते म्हणून मला 8:45 वाजेपर्यंत रेडी व्हावं लागतं नाश्ता वगैरे करून. नाही तर मग उशीर होतो, कारण काय 10 वाजता मीटिंग संपते आणि मग तिथून पुढं परत स्वयंपाक नाश्ता म्हणलं मग मला 10-11 वाजतात. पण मी 9 वाजेपर्यंत सगळं आवरते माझं, 8:45 वाजेपर्यंत. कधी कधी लवकर आवरलं तर मग माझं धुणं पण होतं, भांडी पण होतं. तर म्हणतं एकटीचं किती? हो एकटीचं नाही आहे, पण होतं, मी सांगते. आणि मग आवरत असते माझं. मग नंतर माझं नाही का पुढचं मग जे आहे रुटीन ते ठरलेलं असतं. नाहीतर मग जर सकाळी 8:45 वाजेपर्यंत नाही माझा नाश्ता झाला तर पूर्ण माझं शेड्यूल डिस्टर्ब होतं. म्हणून मी न डिस्टर्ब करता मी माझ्या गोष्टी करत असते. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओला खरंच लाईक शेअर कमेंट्स करा. आणि मी माझी आता अशी लाईफ सोडून दुसरी लाईफ नाही जगू शकत. बर्डनमध्ये तर नाहीच नाही. बिंदास राहा. मी काय म्हणत नाही की प्रत्येकानेच असं हे करा, पण स्वतःला वेळ द्या हेच मी सांगेन कायम आणि सांगत राहील प्रत्येक व्हिडिओमध्ये. मला जे वाटतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. जे मी अनुभवते तेच तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला मग करते आता मी पोहे. असं माझा आजचा मेनू असणारे पोहे सकाळच्या नाश्त्याचे. बाय.